नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं बघितलं तर सांगोला नगरपालिका निवडणूक जी होती ती 2025 ती समाप्त झाली आणि जे गावगाड्यातील जे काही कार्यकर्ते होते खऱ्या अर्थानं बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची काय उत्सुकता आहे ती खऱ्या अर्थानं सध्या सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर जो गेले 55 वर्ष या सांगोल्यामध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्याला कुठेतरी बघितलं तर भारतीय जनता पार्टीमुळे यावेळी सुरुंग लागला आणि यामुळे कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाचे काही निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावलेल्या आहेत. आणि याच अनुषंगाने जे गेल्या 3 पिढ्यांपासून शेतकरी कामगार पक्षाशी एकनिष्ठ असणारे खरं तर कार्यकर्ते आज आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांना राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून आपण दिलखुलासपणे जी काही चर्चा आहे ते आपण खरं तर या ठिकाणी करणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. याचबरोबर जर बघितलं तर जो शेतकरी कामगार पक्ष आहे गेली 55 वर्ष या सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये सुरळीतपणे राजकारण करत होता, परंतु यावेळेस राजकारणाची घडी या सांगोला तालुक्याची बिघडलेली आहे आणि याच अनुषंगाने आपण त्यांच्याशी दिलखुलास चर्चा करतोय. खरं तर बघितलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही जी निवडणूक आहे तोंडावरती येऊन ठेपलेली आहे, तर त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये ज्या आघाड्या असणार आहेत कशा असणार या सर्व गोष्टीचा खरं तर आपण या ठिकाणी आढावा घेणार आहे. प्रथमतः तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर जगताप. ह्या ठिकाणी जर बघितलं तर स्वर्गीय गणपताबांच्या नंतर नगरपालिकेची जी काही निवडणूक होती ती पहिल्यांदाच झाली आणि यामध्ये जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होता तो एंड टायमिंगला भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. यामुळे कुठेतरी शेतकरी कामगार पक्षाची काही कार्यकर्ते होते त्यांच्या भावना दुखवल्या होत्या. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की शेतकरी कामगार पक्षातून जे केडरमधून जो आवाज उठला होता, शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी, सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांनी सर्वांनी सांगितलं होतं की मारुती आबा बनकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी द्या आणि सर्वांमध्ये हा ठराव पास झाला. त्यावेळी फक्त शहरामध्येच नाही तर संबंध सांगोला तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं. नंतरच्या काळामध्ये का झालं, कशासाठी झालं हे नेतृत्वाला माहिती. यामध्ये तुम्ही सांगितलं की नेतृत्वाला माहिती, पण ज्यावेळेस चर्चा झाली आबांच्या संदर्भात त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तशा पद्धती सांगितलं होतं. शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मारुती आबा बनकर हे आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. बर, मग आता खऱ्या अर्थानं बघितलं तर त्या ठिकाणी आबांचा जो काय होता तो आबांचा खरं तर अर्ज भारतीय जनता पार्टीनं भरलेला आहे. खरं तर सांगायला आनंद होतो की आबासाहेबाबरोबर जे काही तालुक्यातील जे प्रमुख कुटुंब आहेत त्या कुटुंबापैकी एक आबा आणि आबाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते आणि तळागाळातल्या सर्व घटकापर्यंत आबांचं कार्य माहिती आहे. आणि आबांची उमेदवारी ही मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, कोणी कसं घ्यायचं हा ज्या त्याचा विषय आहे, परंतु आबाची उमेदवारी ही शेतकरी कामगार पक्षातूनच राहायला हवी होती. नंतरच्या काळामध्ये काय बदल झाले ते त्यांना माहीत, आबावरती कदाचित काय दबाव आले असतील ते आबाला माहीत. पण आबांची उमेदवारी राहायला पाहिजे कशासाठी? आबांची उमेदवारी ह्यासाठी हवी होती की स्वर्गीय आबासाहेबांचा एक विचार होता या तालुक्यासाठी की माझ्या पश्चात पुढील किमान 20-25 वर्षाच्या पुढे कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा जिवंत राहायला पाहिजे होता. पण आता जे चालू परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये पक्ष कुठून येऊन ठेवलाय हे नेतृत्वाला माहिती. मग खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्यामध्ये 2024ला हा आमदार शेकापचाच आहे. 2024ला शेकापचाच आमदार आहे तुमचा. स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर 2019 मध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी डॉक्टर अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यांचा तसा तर तो विजयच आहे. 668 मताचा पराभव म्हणजे हा विजयच आहे आणि हा पराभव त्यांचा 668 मतांनी डॉक्टरांचा पराभव झाला. त्यानंतर तालुक्यामधील सर्व शेतकरी कामगार पक्षामध्ये एक चीड निर्माण झाली होती आणि नजीकच्या आबासाहेब गेल्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यामध्ये आले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याची मनं जिंकली. सर्व कार्यकर्त्याची मने जिंकल्यानंतर कार्यकर्त्यांना असं वाटू लागलं की डॉक्टर अनिकेत देशमुखपेक्षा डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे श्रेष्ठ आहेत, काम करतात, वेळ देतात. हा एक सर्व कार्यकर्त्यांमध्ये हे झालेला विषय होता.
परंतु स्वर्गीय आबासाहेबांची जी पारख होती, गेले 55 वर्ष या तालुक्यामध्ये त्यांनी राज्य चालवलं. राज्य चालवण्या म्हणण्यापेक्षा या तालुक्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं त्यांनी. आणि हे करत असताना त्यांना तालुक्याचा अभ्यास, मग कुटुंबाचा अभ्यास का नसावा? निश्चितपणे त्यांना त्यांच्या कुटुंबाचा बी अभ्यास होताच. म्हणूनच त्यांनी कदाचित डॉक्टर अनिकेत देशमुख यांची त्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर करावी. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितले अनिकेतची, परंतु 2024 मग बाबासाहेबांनाच हे नेतृत्व सांगितले की तुम्ही जी पुढे आलं की लोकांना वेळ देते, मग अनिकेत वेळ देत नव्हते. अनिकेत देशमुख वेळ तर देतच होते. त्यांनी पण आबासाहेबांना एक शब्द दिला होता की आबासाहेबांनी त्यांच्याकडून शब्द घेतला होता. मी एक जवळचा डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा जवळचा म्हणून, कदाचित आज तुम्ही आज मुलाखत घेताय हे माझ्याकडे घेणं योग्य नव्हतं, उचित ठरत नाही. कारण काही जण म्हणणार आहेत की बाबा डॉक्टर अनिकेत देशमुखचा जवळचा हे आहे म्हणून हे असे बोलतात. अनिकेत परंतु देशमुख जवळचे तुमच्या. अनिकेत देशमुख हे आबासाहेबांनी दिलेला उमेदवार 2019 आहे. कोणी काही जरी म्हणलं तर आबासाहेब आमच्या काळजात आहे. आणि आबासाहेबांचा नातूपेक्षा 2019चा आबासाहेबांचा उमेदवार हा आमच्या काळजातला आहे. मग अनिकेत देशमुखवर अन्याय झाला वाटतोय का? 100%. कसा म्हणजे? आता अनिकेत देशमुखवर तुम्ही म्हणता अन्याय झाला, खरं तर निसटता पराभव 668 मतांनी त्या ठिकाणी झाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, डॉक्टर अनिकेत देशमुख हे आबासाहेबांच्या कुटुंबातले व्यक्ती आहे. आणि डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी खूप संघर्ष पाहिलेला आहे. खूप मानापेक्षा अपमान खूप सहन केलेला आहे. मी जवळचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून. आता यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर बाबासाहेबांनी एक मिनिट. परंतु अनिकेत देशमुख यांना 2019 ची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलेच. पण एक माणुसकी हा धर्म सगळ्यांना आहे. माणुसकी धर्मामध्ये त्यांनी 2019 निवडणूक पक्षाच्या अस्तित्वासाठी लढली. 2024च्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख इथं आले. बाबासाहेब देशमुख इथं आल्यानंतर सर्व कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव, सर्व नेते मंडळाच्या आग्रहास्तव थांबा म्हणल्यानंतर थांबले सुद्धा. आणि भावाचा प्रचार भावापेक्षा मोठ्या ताकदीने केला. ही ताकद कुठं आहे का? आहे का कुठं? पण आता तुम्ही सांगितले त्याच्यामध्ये अनिकेत देशमुखावर काय अन्याय झालेला आहे. पण आता जी काही निवडणूक झाली ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी मग अनिकेत देशमुखाचा विचार घेतला नाही का? 100% नाही घेतला नाही. बरं, मग आता शेतकरी कामगार पक्ष किमान मारुती आबा सुद्धा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. ते उमेदवार म्हणून त्यांनी डॉक्टर अनिकेत देशमुख असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, या सर्वांना विचारलं पाहिजे. आम्ही असं काय वेगळं केले? या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष हा भाजपच्या दावणीला बांधला म्हणून आम्ही शांत राहिलो. दुसरं काय केलं? मग आता यात शेकापची भूमिका किंवा तुम्ही कार्यकर्ता शेकाप म्हणून काय असणार, काय ठरवणार देश? आता नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. मी एक शेकापचा निष्ठावंत, आमच्या 3 पिढ्या गेल्या. त्या 3 पिढ्या शेतकरी कामगार पक्षामध्ये गेल्या. आता काही जण बाहेर फिरत असताना बघतोय उचलली जीभ लावली टाळ्याला, या पद्धतीनं कोण कसे काही बोलतंय. परंतु या शेतकरी कामगार पक्ष आबासाहेबांचे विचार जर जिवंत ठेवायचे असतील, नगरपालिका निवडणुकीत काय झालं, अंतिम टप्प्यात प्रवेश करून जो निर्णय झाला तो कदापि शेतकरी कामगार पक्षाला मान्य नाही. आता येऊ झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी माझं वैयक्तिक मत सांगेन की डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला, नेते मंडळाला विश्वासात घेऊन ही येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांच्या नेतृत्वाखाली पार पाडावी. विश्वासात शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणावर राहिलेला नाही. अपेक्षा आहे फक्त डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्याकडून. पण आता त्यामध्ये तुम्ही सांगितलं की अनिकेत देशमुखांच्या जवळचं सहकार्य आहे. पण एका बाजूला बघितलं तर बाबासाहेब सांगतात की आम्ही विकासासाठी खरं तर ही जी काही राजकीय समीकरणं बदलली किंवा आम्ही त्यांच्यासोबत गेलो. पण भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थानं दबाव असेल किंवा विकासाचं जे सांगतायत ही गोष्ट म्हणजे कितपत तुम्हाला योग्य वाटते? गेली 55 वर्ष सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय डॉक्टर बाई गणपतराव देशमुख यांनी जनतेच्या विकासासाठी नेतृत्व केलं. काय ह्याच्यासाठी केलं का? विकासासाठीच केलं. आणि आता काय मंडळी म्हणतात
त्यांच्या वयामानानं, परंतु विरोधात असला म्हणजे विकास होत नाही असं कोण म्हणतं? कार्य करण्याची आणि धमक असली म्हणजे विकास होतोच. त्याला काय कुठल्या तर दावणीला बांधलं म्हणजे विकास होतो हे कुठं आहे? ज्या आता भारतीय जनता पार्टी म्हणते विकास करायचा असेल तर इकडे या. मग तुम्हाला विकास करायचा तर तुमच्या हात कोण धरतंय काय? तर तुम्ही विरोधाने हे कशासाठी म्हणता? मग आता विकासाच्या नावाखाली खरं तर शेकाप तुम्ही सांगितले भाजपच्या वरती नियम बांधलाय. हो. पण स्वर्गीय आबासाहेबांची क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती आज पण त्या ठिकाणी वारंवार आपल्याला बघायला मिळते की आबासाहेबांनी सांगितलं होते की माझ्या पक्षात जर शेकाप पक्ष राहणार नसेल तर आयुष्य व्यर्थ. ह्या गोष्टी कसं बघताय? खरं तर आबासाहेबांचे ते वाक्य आजही आमच्या स्मरणात आहे. परंतु आता जे चालू घडामोडी बघितल्यानंतर खूप वाईट वाटतं. बरं, आता याच बरोबर बघितलं तर बाबासाहेबांनी जर आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला स्वतः जर शेकाप म्हणून जर त्यांनी लढाई ठरवलं तर मग तुम्ही त्यांच्या पाठीशी जाणार आहे का शेकापचे कार्यकर्ते म्हणून? मी काल परवा सकाळ पेपरला त्यांची न्यूज पाहिली की इथून पुढच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. जर भाजप दीपक आबासोबत असतील तर? त्यांनी असं म्हटलं की कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन निर्णय घेऊ. काय माहित अजून पुढचं काय? कदाचित हा नगरपालिकेसारखा शेवटच्या टप्प्यात जर त्यांनी बॉल टाकला त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष सर्वांना जागा दाखवेल. मग तुम्हाला संधीच नाही दिली तर कुणाला? तुम्हाला जशी नगरपालिकेत एन टायमिंगला ज्यावेळेस तुमचा अर्ज भरायची वेळ आली आणि शेवटच्या क्षणाला खरं तर भारतीय जनता पार्टीनं अर्ज भरला तशी जर वेळ आली तर? म्हणूनच मी सांगतोय की शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला, मतदाराला, सर्व घटकातील लोकांना, सर्व समाजातील घटकातील लोकांना जर न्याय द्यायचा असेल तर आतापासून डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी पक्षाची धुरा हातात घेऊन, पक्ष हातामध्ये घेऊन ही निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी पार पाडावी अशी माझी विनंती आहे. मग त्यामध्ये जर बघितलं तर कालच्या निवडणुकीमध्ये बाईसाहेब आणि अनिकेत भाईंनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मतदानावर बहिष्कार टाकला. अशा पद्धतीचे खरं तर आपल्याला चित्र बघायला मिळालं. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये मग ही युती जी आहे आता सध्या बाबासाहेबांनी केलेली, मग असं राहायला वाटतंय का संपेल त्यांची? आता डॉक्टर साहेबांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलंच आहे की शेतकरी कामगार पक्षाचा ना कुणा एकाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या नगरसेवक पदाच्या उमेदवाराला कोणालाही एबी फॉर्म नव्हता, कोणाचे चिन्ह समान नव्हतं. त्यामुळे ते पक्षाचं कोण कोणाला म्हणायचं हेच कळत नव्हतं. त्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मग आता एका बाजूला बघितलं तर खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते किंवा नगरसेवक बऱ्यापैकी निवडून आले असते शहरामध्ये किंवा त्यांना वातावरण चांगलं होतं, मग ही भूमिका कशासाठी घेतली असं काय वाटतंय? निश्चितपणे या सांगोल तालुक्याच्या मारुती आबा बनकर हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. यांची उमेदवारी शेतकरी कामगार पक्षातून डिक्लेअर झाल्यानंतर तालुक्यामध्ये नव्हे, शहरात नव्हे तर तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण होतं. परंतु आता जो झालेला निर्णय आहे हा शेतकरी कामगार पक्षातील मतदारांना, कार्यकर्त्याला मान्य झाला की नाही आता 21 तारखेला कळेल. मग आता याच्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर बघितली तर अगदी आपल्या काही जानेवारीमध्ये लागण्याची दाट शक्यता सुद्धा आहे आणि ती नाकारता येणार नाही आपल्याला. जर त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या जर निवडणुका लागल्या आणि आता जर नगरपालिकेसारखी जर वस्तुस्थिती झाली तर शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय असेल किंवा एक कार्यकर्ता म्हणून काय असेल? शेतकरी कामगार पक्षाच्या नेते मंडळीला माझी एक आग्रहाची विनंती आहे. स्वर्गीय आबासाहेबांनी युती आघाड्या केल्या. युती आघाड्या करत असताना केंद्रस्थानी शेतकरी कामगार पक्ष ठेवलेला होता. केंद्रस्थानी ठेवून आता नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षाचा उमेदवार हा केंद्रस्थानी शेतकरी कामगार पक्षाने ठेवायला पाहिजे होता. विकास म्हणजे काय? पक्ष दावणीला बांधायचा आणि विकास कशाने व्हायचा? तुमची ताकद नाही तुमच्या मागं, कशाने विकास होणार आहे तुमचा? ताकद असताना पण कशासाठी? आणि त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला की शेकापला 2024ला बॅगा बापून एका ठिकाणी उल्लेख केला की बॅगा आल्या, काही बंगल्यावर तिथं सांगोलीतल्या आल्या आणि काही जवळला सुद्धा गेल्या. ते तर पालकमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातच बोललेले आहेत, त्याबद्दल मी बोलणं उचित नाही. मग आता खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बाबासाहेबांच्या मागे नेतृत्व स्वीकारणार की अनिकेतचं स्वीकार? नेतृत्व कार्यकर्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून मी एकच सांगेन, भले मी डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा कार्यकर्ता असलो तरी, की नेतृत्व हे 2024च्या निवडणुकीमध्ये जनतेने डॉक्टर बाबासाहेब यांच्याकडे दिलं होतं. परंतु त्या नेतृत्वाने मतदारांचा, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याचा घात केलेला आहे आणि हा घात आम्ही कदापि सहन करणार नाही. येणाऱ्या निवडणूक निर्णय घेत असताना कुणाला विचारून निर्णय घेतला तुम्ही? निर्णय विचारून कुणाला घेतला?
केडर म्हणून तुम्ही ओरडता. घेतलं का केडरला विश्वासात? आता तुम्ही म्हणता जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही आम्ही केडरला विचारू. काय विश्वास ठेवू आम्ही आता तुमच्यावरती? आता कार्यकर्ता म्हणून भूमिका काय मांडणार? कार्यकर्ता म्हणून एकच भूमिका असेल. आमच्या 3 पिढ्या शेतकरी कामगार पक्षात गेलेल्या. डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी ही जबाबदारी स्वीकारावी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला नेते मंडळाला दिलासा द्यावा. बाबासाहेबांमुळे शेकाप खोड तर संपतोय अशी भूमिका वाटते. त्यांच्यावरती 2024 पासून आता 2029 पर्यंत आमदारकीची जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी ती पार पाडावी. त्यांनी आता सांगावं डॉक्टर अनिकेत देशमुख यांना की बाबा मला निर्णय घ्यायलाच कुठेतरी हे होत आहे. आणि त्यांना गेलं का तर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेत. द्यावी त्यांच्यावरती जबाबदारी. घ्या म्हणून निर्णय सांगावं. तर आपल्यासोबत हे खरं तर अनिकेत भैयांचे जवळचे सहकारी सुद्धा होते आणि गेल्या 3 पिढ्या शेतकरी कामगार पक्षाची जी काही धुरा आहे, जे कार्यकर्ते म्हणून खरं तर ते गावगाड्यामध्ये असतील, त्याचबरोबर शहरामध्ये असेल काम पाहत होते. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तर कशा पद्धतीने एक कार्यकर्ता म्हणून त्यांची भूमिका आहे तर त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद.